अभंग तर आपण सोडला, कळला का अभंग? आता कीर्तन संपलं, त्याच्या पुढे जे चालणार आहे ते नामाचा घोष आहे बरं का. कारण भगवंताच्या नामाचा घोष केला पाहिजे, है ना. सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान. चित्ताला समाधान पाहिजे असेल, सुख पाहिजे असेल तर भगवंताच्या नामाचा घोष केलाच पाहिजे. आणि तो घोष कुठेही करता येत नाही, त्यासाठी भाग्य लागतं. आपण काहीतरी भाग्यवान आहोत म्हणून इथं आलो आहोत बरं का. इथे येण्याचं कारण काय हो? इथे येण्याचं कारण काय? बोलत जा बरं का. बोलता येतं ना सगळ्यांना? बीडकर बोलता येत ना? हा, बोलत जा. माझ्या कीर्तनामध्ये कोणी गप्प बसायचं नाही, सगळ्यांनी बोलायचं. सगळ्यांनी बोलायचं म्हणजे काही बोलायचं नाही. आता बोलण्याची नाही, एका देवाविन काही. इथं देवाशिवाय काहीच बोलू नये, फक्त त्या भगवंताचं नाम घ्यावं बरं का. आणि ते कुणाला घेता येतं? कुत्र्याला घेता येतं, मांजराला घेता येतं, म्हशीला घेता येतं, गाईला घेता येतं ना. आपल्याला घेताच येत नाही, असं आहे का? नाही हो. ते पशु पक्षाला घेताच येत नाही हो, फक्त आपणालाच घेता येतं. तो अधिकार भगवंतानी आपल्याला दिलाय. हे देह आहे ना, या देहाला आलेला जो ज्याला देह प्राप्त झालाय त्यालाच नाम घेता येतं. तोच भगवंताची वारी करू शकतो, पंढरीची वारी करू शकतो, तोच भगवंताचं नाम घेऊ शकतो. म्हणून आपण आला आहोत, आपण भाग्यवान आहोत है ना. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी. काहीतरी सुकृत चांगलं आहे आपल्या, म्हणून आपला देव आवडायला लागतो. म्हणून कुण्या कृपा नसणार है ना, आपण वारीला आला आहोत. आता आजची जी कीर्तन सेवा आहे ते सगळ्याला माहित आहे. वारीमध्ये आपण भगवंताच्या नामाचा घोष करत पायी यात्रा चालत आहोत है ना. त्या वारीत तिथं जमलेल्या सर्व भाविकासमोर आजची कीर्तन रूपी सेवा आमचे हरिभक्त परायण धपाटे महाराज यांच्याकडून सेवा आली बरं का, है ना. सेवामध्ये अचानक असेल तिथं जाऊन झोपलो तो राऊत महाराज या इकडे बोलले है ना, कीर्तन करायचं का नाही, कारण निसर्ग चालू होतं, निसर्गाच्या पुढे कोणाच चालत नाही है ना. पाऊस चालू होता तिकडे, बरेच मंडळी महाराज तिकडे चर्चा करतो आम्ही, कीर्तन आज व्हावं, आज व्हावं. आणि ते भगवंताच्या मनात ते आले, देवाजीच्या मनात ते कोणाचे चाले ना है ना. आल्यापासून पाऊस होतं, आता वातावरण चांगलं आहे, कारण त्याच्या पुढे कोणाच चालत नाही हो. आपण फक्त निमित्त मात्र आहोत, निमित्ताचा धनी केला असे प्राणी है ना. मग आज ही कीर्तन रूपी सेवा, आज ज्या दिंडीमध्ये आपण चालतोय त्या दिंडीचे प्रमुख आदरणीय हरिभक्त परायण ज्यांच्या अनेक कीर्तने कथा तुम्ही ऐकल्यात, ते आमचे धुमाळ महाराज जिल्ह्यात लातूर जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत, आणि ती वारकरी साहित्य परिषदेचे बीडचे जिल्हाध्यक्ष आहेत. आता 2 जिल्हाध्यक्षासमोर माझ्यासारखं मास्तरांनी कीर्तन करावं आहे का? बरोबर नाही. आणि त्यातल्या त्यात महाराज कीर्तनकार, प्रवचनकार, भागवत कथाकार आहेत, तर ज्ञात अज्ञात कथा कीर्तनकार आहेत, प्रवचनकार आहेत. तुमच्या पुढे मी काहीतरी बोलावं, तुम्ही वयाने मोठे आहात, ज्ञानाने मोठे आहेत, तुमच्या पुढे मी काहीतरी बोलावं, याचा अर्थ असा आहे की सूर्याला पंथीने प्रकाश दाखवावा है ना. सूर्याने पंथीला काय प्रकाश दाखवा, पण सूर्याला पंथीने काय प्रकाश दाखवायचा हो है ना. असं आहे की नळाच्या पाण्यानं समुद्राला पाण्याची किंमत सांगावी. पण असं आहे, ज्या भगवंतानी आपला देह दिलाय त्या देहामध्ये आल्यानंतर जर समाधान कुठं असेल तर फक्त इथंच आहे बरं का. आता सगळ्याला माहित करा, बरेच जणांना माहित झालं मी शिक्षक आहे, माध्यमिकला मुख्याध्यापक आहे, पगार भरपूर आहे, तरी पण वारीला तुमच्यासोबत 1-2 दिवस का वेळ मिळून काढून आलो आहे. काय गरज होती? कालची रजा पडली, आजची रजा पडली है ना. आता उद्या जायचं होतं, पण असं वाटतंय की आज एका दिवस मिळालं तर बघावंच. हा, हे आवड मनामध्ये पाहिजे, हा भाव मना पाहिजे. आणि खरं तर आम्ही जर तुमच्या दिंडीमध्ये महाराज आलो नसतो तर कुठेच दर्शन करून माघारी गेला असतो, पण दिंडीमध्ये आल्यामुळं सगळ्या वारकऱ्याची भेट झाली, आम्हालाही ते भाग्य प्राप्त झालं. आपण भाग्यवान आहोत की आपण या पायीवारीमध्ये आपण चालतो आहोत. जवळजवळ महाराजची प्रत्येक व्यवस्था बघा, आपल्या सोबत राहून पुन्हा ते पुढे यायचं, इथली व्यवस्था करायची, हा सहपत्नीक सहकुटुंब त्यांचे चिरंजीव मृदंगावरती मृदंग साथ देत आहेत है ना. एक वारकऱ्याचा ठसा घेऊन, वारकरी भगी पताका घेऊन या ठिकाणी इथं आलेले आहेत. आणि ज्या ठिकाणी आज आपण इथं आलो आहोत, एवढं सुंदर वातावरण आहे है ना, एवढी सुंदर आपला दुपारची पंगत है ना. काय होतं स्वीट ते मी पहिल्यांदाच खाल्लं. काय म्हणलं महाराज हो, काय होतं ते? लापसी, त्याचं नाव पहिल्यांदाच ऐकलं होतं. आणि कालचा प्रकार आपण बघितला, कशाची भाजी? हुलग्याची भाजी पहिल्यांदाच खाल्ली. आणि हे सगळं घरी मिळतं का? मला तर मिळालं नाही बरं का, इथंच मिळालं ते लाभ. आणि ज्यांची आज दुपारी आज संध्याकाळी ज्यांच्या घरी आपण थांबलो आहोत, ज्यांची पंगत आहे, ते राजकुमार राहीगुडे साहेब, त्यांच्या बघा हे करण्यासाठी भाग्य लागतो, उगत कुणाच्यानं होत नाही. पैसा भरपूर आहे, संपत्ती भरपूर आहे, पण दान करण्याची प्रवृत्ती पाहिजे, ते भाग्यामध्ये पाहिजे है ना. आणि एवढंच नाही, बघा इथं आलो होतो, आम्हाला शेतीचा गंध महाराजाला किती माहित नाही है ना, तरी आम्हाला इथलं जेवण झालं तर आम्हाला पूर्ण शेती दाखवले. ते सदन आहेत, आधुनिक शेती पद्धती शेती करतात है ना, व्यावसायिक आहेत, घर आहेत, आणि विशेष म्हणजे परमार्थाची आवड आहे. त्यांची मातोश्री देखील आज 70-75 वर्ष झाल्या. महाराज सर सांगत होते की 70-75 वर्ष असून देखील शेतामध्ये कामगाराच्या मागे जायचं, स्वतः काम करू लागायचं है ना. ही मेहनत केल्याशिवाय, हे कष्ट घेतल्याशिवाय पुढे होत नाही. आणि त्यांनी चांगले
कर्म केले, चांगली मेहनत घेतली, आयुष्यभर चांगलं वागलं म्हणून त्यांच्या पोटी असे पुत्र जन्माला आले, है ना. उगाच कुणाच्या हातून दानधर्म होत नाही, कुणाच्या हातून अन्नदान होत नाही, आणि जर करतो म्हणलं तर मिळत नाही. आज बाबांना आमच्या तिथे गेल्यानंतर सांगितले महाराज आम्हाला आणखीन एक जर पंगत द्यायला तयार आहेत, पण त्याला मिळेल का? नाही ना. ते भाग्यात असावं लागतं बरं का. त्यांच्या इथं 2-2 दुपारची संध्याकाळची मिळाली, पण दुसरी मागताय पण त्याला मिळत नाही, कारण ते प्रत्येकाच्या भाग्यात नसतं. काही जणांना देण्याची इच्छा भरपूर असते, पण जवळ काही नसतं, पैसा नसतो, का होऊ शकत नाही. काही जण देण्यासाठी भरपूर असतं, पण ते करण्याची इच्छा नसते, है ना. काही जण बघा बरं, असतंही देव देतोही आणि त्याच्या होतं असतंही, हे तुमचं नाही बरं का. तो चालवणारा, तो देणारा, तो भगवान परमात्मा आहे. त्याची कृपा असल्याशिवाय सगळं काही होत नाही. म्हणून आज या ठिकाणी त्यांचं आज परत आपल्याला भोजन चालणार आहे. आता किती वेळ कीर्तन करायचं माहित नाही. 9 ते 11 केले, 10 ते 12 केले, 11 ते 2 देखील कीर्तन केले मी महाराज. 11 साडे 11 कीर्तन एका ठिकाणी उभा टाकलो. कितला संपवायचं म्हणजे चल द्या म्हणले, किती चल द्या, 2 वाजले कीर्तन संपायला. आता हे 8ला उभारले, म्हणजे जवळजवळ आपण तिकडून जोपर्यंत आवाज येईल, है ना, महाराजाच्या घरच्याचा हात वरी केले तिकडून की आपण थांबलो. विठ्ठल विठ्ठल.